आम्ही कधी कुणाकडे गेलो नाही आणि जाणार नाही. पण अजितदादासारखा नेता होणार नाही मी तुम्हाला सांगतो. नमस्कार. खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. खरं तर आताच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हातातील घड्याळावरून त्यांचा मृतदेह त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. हा अपघात झालाय मुंबईवरून बारामतीकडे. आज 4 सभा होत्या. जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार खुद्द मुंबईवरून आज सकाळी निघाले होते आणि बारामतीत पोहोचण्याच्या अगोदरच विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी हादरलाय. खरं तर आज आपल्यासोबत आहेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गायकवाड साहेब आहेत. सर खरं तर आज महाराष्ट्रावरती दुःखकळा पसरली आहे. काय सांगाल? 1985 पासून मी अजितदादांना ओळखत होतो. अजितदादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार आणि मी पुण्यात एकत्र शिकत होतो. त्यावेळेपासून माझी आणि त्यांची ओळख होती. दादाही राजकारणात नव्हते, मीही राजकारणात नव्हतो आणि श्रीनिवासही राजकारणात नव्हते. पण दोन्ही घरं राजकारणात असल्यामुळं आमचे चांगले संबंध होते. आणि मग जसं मी राजकारणात आलो आणि काँग्रेसचा अध्यक्ष झालो, जिल्हाध्यक्ष. आणि मग त्याच्यानंतर 5-6 वर्षातच माझे वडील खासदार होते त्यावेळेला. आपल्या 2 पार्ट्या झाल्या, राष्ट्रवादी आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस अशा 2 पार्ट्या झाल्या. त्यावेळेला मी वडिलांच्या बरोबर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये राहिलो. पण दादा मंत्री होते. मी दादांच्याकडे जाईल त्यावेळेला दादा माझी कामं करत होते, म्हणजे दोस्त म्हणून करत होते. एक दिवशी मला दादांनी सांगितलं, की "मानसिंगराव, आता खूप झालं. आता माझ्याबरोबर यायला लागतंय दोस्त म्हणून." आणि मग मी प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये. त्याला जवळजवळ 25 वर्ष झाली मी प्रवेश करून. हा जो कारखाना आता उभा आहे, तो कारखाना उभा करायला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडनं सगळं अर्थसहाय्य त्याने केलं होतं मला. आणि आज शेवाळी तालुक्यात जी हरित क्रांती घडली आहे आणि एक औद्योगिक विकास झालेला आहे, तो दादांच्यामुळं झालेला आहे. दादा माझे नेते कमी आणि दोस्त जास्त होते. मला वाटतं चेष्टा-मस्करी कुणाबरोबर करत नव्हते. चेष्टा-मस्करी केली तर ते माझ्याबरोबरच करायचे. आणि कामं तर माझी कधी ठेवतच नव्हते. पण एक हे होतं, की त्यांच्यासारखा सरळ बोलणारा राजकारणी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. मी कधी-कधी तर विचार करायचो, की बाबा एवढे सरळ बोलतात आणि मग स्ट्रेट फॉरवर्ड होते. मग एवढे स्ट्रेट फॉरवर्ड होते, की मग राजकारणात टिकायचं कसं? पण त्यांचं बरोबर होतं. ते जर काम होत नसलं, तर माझ्याकडनं हे काम होणार नाही म्हणून स्पष्ट सांगायचे. आणि जर काम झालं, होणार असलं, तर माझ्याकडनं काम हे होणार आहे. म्हणजे त्या माणसाला 10-10 चकरा मारायला लावायचं नाही. दुसरी जशी नेते मंडळी करतात तसं. असं एवढं स्पष्ट बोलणं होतं. आज परिस्थिती अशी झाली, की ज्यावेळेला राष्ट्रवादीत 2 भाग झाले आणि आम्ही अजितदादांच्या बरोबर दोस्त, नेता म्हणून आम्ही राहिलो. आम्ही जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ साहेबांना मानतोय. आज परिस्थिती अशी झालेली आहे, की आम्ही बघायचं कोणाकडं? म्हणजे आमचा नेताच गेला. आमचा नेता ज्याच्यामुळं आम्ही कुणाला भीत नव्हतो. आम्ही कुणाला भीकी घालत नव्हतो. आम्हाला बी-जे-पीवाल्यांनी, नेत्यांनी खूपदा सांगितले, की आमच्याकडे या. पण आम्ही कधी कुणाकडे गेलो नाही आणि जाणार नाही. पण अजितदादासारखा नेता होणार नाही मी तुम्हाला सांगतो. काही जास्त बोलायचं नाही. खरं तर ही अतिशय दुःखाची घटना आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता डोळ्यामध्ये अश्रू आणतोय आणि असं असताना आपण पाहतोय की अजितदादांसारखा स्पष्ट बोलणारा वक्ता, व्यक्ती आणि नेता आज राष्ट्रवादीने गमावला आहे. जगदीशराव होळकर जे आपल्यासोबत आहेत, नाशिकवरून राष्ट्रवादीचे नेते आहेत. काय सांगाल अजित पवार यांच्याबद्दलच्या काय आठवणी? नाही आताच माझे भाई मानसिंग दादांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय म्हणजे आज विश्वास न बसणारी गोष्ट आज घडली. हा खरंच अत्यंत दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका कणखर आणि खंबीर नेता होणे नाही. कारण स्पष्ट वक्तेपणा जरी दादांमध्ये असला, अतिशय कणखर असा स्वभाव जरी असला, परंतु दादांना जे लोक अगदी जवळून ओळखत होते, दादा मनाने अतिशय हळवे होते. आतून अत्यंत जिव्हाळा असलेला माणूस या महाराष्ट्राने गमावलेला आहे.
आणि एक महाराष्ट्राचा आधार गेला, महाराष्ट्र पोरका झाला, असं सगळ्यांनाच आता वाटायला लागलंय. आणि मला वाटतं की त्यांचं एकूण जर दिनचर्या जर आपण बघितली, तर सकाळी पहाटे उठायचं आणि सकाळी उठल्यापासून तर दिवसभर संपूर्ण म्हणजे अगदी एखादी म्हातारी बाई दादाच्या दरबारामध्ये असायची, एखादा वयोवृद्ध माणूससुद्धा दादाच्या दरबारात असायचा. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना अशी भावना होती, की माझं जर कोणी एखादा नेता जर मला समजून घेईल, माझं छोटं का होईना दुःख जर कोण समजून घेईल, तर मी अजितदादाकडे गेलं तर माझं त्या ठिकाणी अ, माझ्या प्रश्नाची सोडवणूक होईल. आणि त्या भावनेनं लोक दादांच्या दरबारामध्ये जायचे आणि कुठल्याच नेत्यांकडं एवढी गर्दी नसायची. तर दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दादाची ओपीडी ही कुठलंही आणि इझी ॲक्सेस असायचा दादाला भेटणं म्हणजे कोणासाठीच फार मोठी अवघड गोष्ट नव्हती. तर एक महाराष्ट्राने अत्यंत मोठा नेता, अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यंत कणखर नेता झाला. या महाराष्ट्राचं मला वाटतं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि ही पोकळी कधीही न भरून निघणारी अशी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे, शेतकऱ्यांचा कणाच मोडला असं मी म्हणेन. ग्रामीण भागाचा कणाच या महाराष्ट्राचा मोडला असं मी म्हणेन. कारण ग्रामीण भागाची एवढी जाण असलेला, तळागाळामध्ये एवढी जाण असलेला नेता या महाराष्ट्रामध्ये जर कोणी आजच्या काळामध्ये असेल, तर तो फक्त अजित पवार आणि अजित पवारच होता. तर ही मला वाटतं फार दुर्दैवी गोष्ट ही महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण राज्याच्या दृष्टीने झालेली आहे. मला नाही वाटत, की आता हे कसं होणार, काय होणार? आता सगळ्यांचेच शब्द आता इथं गुंतलेले आहे. काय बोलावे कोणालाच समजत नाही. आणि आता सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी दाटून आलेल्या आहे. मला वाटतं हे सगळ्यांना सावरणं फारच कठीण जाणार आहे. आणि मला वाटतं पुढचा काळच ठरवेल. आपल्याला सगळ्यांना स्वतःला सावरायला लागेल आणि दादांचं जे काही व्रत होतं, सकाळी उठून कामाला लागणे, गोरगरिबाचे प्रश्न सोडवणे, समाजाची बांधिलकी, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, त्या आपण जर पुढे नेल्या तर तीच मला वाटतं पुढच्या काळामध्ये दादांना श्रद्धांजली ठरेल. अगदी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आज अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुःख पसरलं आहे. कार्यकर्ते धाय-धाय रडतायत. खरं तर थोड्या वेळापूर्वीच आता दादांचा मृतदेह जो आहे, त्यांची ओळख पटण्यात आली आहे. कारण दादासह 5 जणांचा यात मृत्यू झाला. खरं तर ही सगळ्यांसाठी खूप धक्कादायक बातमी होती. दादांच्या संदर्भात एखादी आठवण काय सांगाल? मी मंत्रालयात मला 8 वाजता सकाळची अपॉइंटमेंट दिली होती आणि ट्रॅफिकमधनं येताना मला वेळ झाला 5 मिनिटं वेळ झाला फक्त मला आणि मी आज कार्ड लावून दिलं. त्यावेळेला उपाध्यक्ष होतो. नाही जिल्हाध्यक्ष होतो. तर दादांच्या माणसानं मला बाहेर येऊन सांगितलं, की सगळे संपले जे अपॉइंटमेंटवाले आहेत, की मग तुम्हाला भेटणार तोपर्यंत मी भेटणार नाही. आणि मग सगळ्यांची अपॉइंटमेंट झाल्यावर मला आज बोलवलं. मला म्हणले, "मानसिंगराव तुम्ही 5 मिनिटं लेट आला." मी म्हणलं, "चेंबूरवरून आलो दादा." ते म्हणले, "चेंबूरवरून आला तरी ते मला माहीत नाही. मी 8ची अपॉइंटमेंट दिली तर 8ला इथं पाहिजे होते." म्हणजे असे टाईम म्हणजे टाईमवर येणं किंवा त्या वेळेचं महत्त्व जे होतं ते त्यांना होतं. आणि एकदा मी अध्यक्ष असताना म्हणजे ही मजेशीर गोष्ट आहे. चेष्टा केली होती माझी त्यांनी. स्टेजवर उपमुख्यमंत्री झाले पहिल्यांदा आणि मी मेळावा घेतला कोल्हापूरमध्ये त्यांचा सत्कार घेतलेला होता. आणि जवळ-जवळ 30,000-40,000 लोकं जमली होती. आणि त्यावेळेलाच ते एक मंत्र्यांचं काहीतरी शिकारीचं काहीतरी असं गोंधळात अडकले होते आणि ते घावले होते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की माझ्या पूर्वजांच्यापासून आम्हाला तो नाद होता. पण तो बंद झाला सगळा. तर त्यावेळेला भाषणात बोलताना सांगितलं होतं, की "मानसिंगराव, पैसे लागले तर माझ्याकडनं घेऊन जावा. पण मटण खायचं असलं तर माझ्याकडनं पैसे घेऊन जावा. पण शिकार करायचे नाही. शिकार केलं तर तुम्हालाही आत टाकीन मी." म्हणजे असं चेष्टेत बोलले गेले होते. ते एक हे होतं तर मी दादांना उठून सांगितलं होतं, की "ठीक आहे दादा तुम्ही म्हणताय तर माळ घालतो मी आता. माळ घालून मी व्हेजिटेरियन होतो." म्हणजे असे ते चेष्टा करायचे माझ्याबरोबर. त्या 1-2 गोष्टी होत्या. एकदा मी साखर कारखान्यासाठी कामासाठी गेलो होतो आणि सहकार मंत्री माझ्या विरोधात होते. कारण का मी दादांच्या अतिशय जवळ होतो म्हणून. तर दादांच्याकडे गेलो आणि सांगितलं, की काम फाईल येऊन पडली आहे 2 महिने झालं. सही होत नाही. तर मला म्हटले, "का होत नाही?" तर म्हटले, की "मी तुमच्याजवळ आहे म्हणून." त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं हे होतं.
माझा हात धरला आणि चल म्हणले. कोण करत नाही बघूया. डायरेक्ट त्या मंत्र्याच्या ऑफिसमध्ये घुसले मला घेऊन आणि डायरेक्ट मी नाव घेत नाही त्या मंत्र्याचं. डायरेक्ट त्यांना सांगितलं, "2 महिने फाईल पडल्या. तुम्हाला का हो सही करता येत नाही? मानसिंग माझ्याजवळ आहे म्हणून काय. करा ती सही आणि फाईल ताबडतोब द्या" म्हणून सांगितलं. करायला लावली ना माझ्यासमोर. सही करून माझ्या फाईल हातात दिली. ती फायनान्सची फाईल होती खरं तर. आणि मग ती फाईल मला मिळाली. पण सहकार खात्यातनं ती फाईल हलतच नव्हती. असं माझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणजे माझं पहिल्यांदा त्यांची आणि माझी दोस्ती ही राजकारणातनं नव्हतीच मुळात. ही माझी दोस्ती त्यांच्या भावांच्यामुळं होती आणि त्या घराचे आणि माझे खूप जुने संबंध होते. अजूनही आहेत. म्हणजे अजित पवार असून देत, राजेंद्र पवार असून देत, रोहित पवार असून देत, सगळ्यांच्याबरोबर माझ्या दोस्ती आहेत. आपण पाहतोय की अजित पवारांच्या ह्या स्मृतीला आपल्या महासागरच्या माध्यमातून आम्ही आज थोडासा उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर या दुःखद घटनेमध्ये अख्खा महाराष्ट्र आज डोळ्याचे अश्रू पुसत आहे. असं असताना आज आपल्यासोबत मानसिंगजी गायकवाड होते, जे अजित पवारांच्या अतिशय निकटवर्ती होते. आणि हां. एक गोष्ट होती, ज्यावेळेला मी उपाध्यक्ष होतो पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत आणि ज्यावेळेला हे बदल झाले, त्यावेळेला अ, आपल्या कोल्हापुरात आपण सभा घेतली आणि त्यांचा सत्कार घेतला होता पहिल्यांदा बोलवून. त्यावेळेला मला म्हटले, "तुमच्याकडे पद कुठलं आहे?" तर म्हटलं, "कुठलं नाही आहे म्हणजे आता बदल झाल्यावर मला काढला असणार आहे." "नाही, नाही तुम्हाला तह पद दिलंय" म्हणले मी. तह पद तुम्ही उपाध्यक्ष आहे माझा. असं म्हणजे बोलून चेष्टा करायची माझी ते. या सगळ्या आठवणी आपण जाणून घेतल्या आहेत खरं तर गायकवाड साहेबांकडून आणि आपण महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या आजच्या घडामोडी महासागरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, कोल्हापूर.